पांडव जगत होते स्वार्थासाठी नव्हे. अरे तुझ्या पित्यानं केलं ते काय? एक गाडी अन्न, एक रेडा आणि एक मनुष्य त्याला प्रतिदिनी हवा होता. जे राक्षसाचं खाणं होतं ते माझ्या पित्याला मागितलं होतं. मग त्यावेळी घडलेला तो प्रसंग, त्या प्रसंगात त्या ब्राह्मणाला एकच पुत्र होता आणि त्या पुत्राला तुझा बाप भक्षण करू पाहत होता. अरे आईची माया, अरे बापाचं प्रेम काय आहे हे तुला कळणार नाही. आणि कळलं असतं तर हा प्रश्न तू निर्माण केलाच नसता. मला सगळं त्या बापाला एका जीवाला भक्षण करून दुसऱ्या जीवाची उपजीविका चालवितो ना, बरोबर. मग ज्याचा जन्म राक्षस कुलात झाला तो मांसात भक्षण करणार. मग माझा पिता राक्षस कुलात जन्माला आला, त्या कुलाला साजेल शोभेचं वर्तन तो करत होता. कुलाला साजेल शोभेचं वर्तन करत होता, पण त्याच बरोबर अरे त्या वर्तनामुळे दुसऱ्याचं अनहित होत होतं. त्याचा विचार तुझ्या बापानं का केला न होता? अरे तुझ्या त्या बापाच्या कृतीमुळे एक आई वडील अरे तिथं रडत होते. त्याच्या दुःखाचं निवारण होण्यासाठी पांडव तत्पर झाले. मला सांगा, प्रतिदिनी एक करायला एक मानव आणि एक गाडा अन्न देण्याचं म्हणणे कुणी केलं होतं? मानवाने केलं होतं. होय ना? होय. का केलं होतं? याच्यामुळे असे कारण होतं त्यांच्या अंतर्गावाला शारीरिक भीती आणि त्या भीतीमुळे त्याने ते मान्य केलं होतं. कारण तुझ्या बापाचा उपद्रव एकाच वेळी साऱ्यांना होऊ नये, एकाच वेळी साऱ्यांना होऊ नये याच्यासाठी राज्याच्या बाहेर म्हणजे गावाच्या बाहेर अन्न पोचविलं जात होतं. याचा अर्थ एकच होता, माझ्या पित्यानं एकच नगरीत शिरून मानवानं त्रस्त करणार म्हणून मानवाने ज्या घातलेला नियम होता, मग त्या नियमात तुम्ही मध्यंतरी हस्तक्षेप का केला? याच्यामुळे कारण आई वडिलांच्या नेत्रातील दुःख, कारण आपला पुत्र आपल्यापासून काही क्षणात दूर जाणार आहे हे दुःख आम्हाला पावलं नाही आणि त्या कारणास्तव त्यावेळी तुझ्या बापा समवेत संघर्ष करायला आमचे तृतीय पांडव तत्पर झाले. म्हणजे गदाधर भीम दादा तत्पर झाले. काय आई बापांची चिंता तुम्हाला तेव्हाच वाटू लागली की का? तेव्हा म्हणजे मला सांगा, काय मला सांगा, त्याच्यापूर्वी लक्षात एक मतात तिचे 5 पुत्र जळून गेले होते. कुणामुळे मेले होते हो? तेव्हा तुम्हाला आईची माया आणि पुत्र आठवले नव्हते. अरे प्राप्त परिस्थितीनं प्रत्येक जण चालत असतो. त्यावेळी आम्हाला योग्य वाटलं म्हणून त्यावेळी आम्ही ते केलं. मग मला एक सांगा, तुम्ही आता तुम्ही जे करतात हे बापासाठी करतात की अश्वासाठी करतात? आम्ही करतो एकाच गोष्टीसाठी. कुठल्या गोष्टीसाठी? बापाच्या वधाचा सूड आणि स्वतःच्या भुकेचं क्षमन. मग जर त्या भुकेचं शमन स्वतःला करावं असं तुम्हाला जर का वाटत असेल, मग भुकेचं शमन जर का करायचं होतं मग अश्वबंधन का केलं? वधाचा सूड घ्यायचं आणि अश्व